नाशिक ग्रामीणला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी गेले तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी नाशिक ग्रामीणला 10,329 अर्ज आतापर्यंत नाशिक ग्रामीणला या ठिकाणी गेल्या। पोलीस कॉन्स्टेबलचा फॉर्म आहे, त्याचबरोबर तारीख तुम्ही या ठिकाणी बघू शकता 30 नोव्हेंबरला हा फॉर्म या ठिकाणी भरलेला। आता या फॉर्मचं मी तुम्हाला टोकन नंबर पेमेंट स्लिप सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे, तर बघू शकता। तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एसपी नाशिक ग्रामीणला जे विद्यार्थी मित्रांनो 10,329 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले 30 नोव्हेंबरला। पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल मी तुम्हाला अपडेट देणार आहे। आजची जी तारीख आहे 30 नोव्हेंबर आहे, तर आज दुपारपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, एसआरपीएफ चालक, बॅट्समन, कारागृह शिपाई याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर जे प्रूफ सहित मी तुम्हाला हे सर्व या ठिकाणी फॉर्मचे फोटो या ठिकाणी दाखवणार आहे। जेवढे सुद्धा या ठिकाणी फोटो दाखवणार आहे हे सगळे प्रूफ नुसार या ठिकाणी दाखवणार आहे 30 नोव्हेंबरचे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपलं माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण की अशी डेली कंटेंट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून रोज देत असतो। त्यानंतर बघू शकता या फॉर्मचं मी तुम्हाला पेमेंट स्लिप दाखवतो, टोकन नंबर। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी जे पोलीस कॉन्स्टेबल नाशिक ग्रामीण आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो टोकन नंबर आलेला आहे तर 13,893 वेळा टोकन नंबर आलेला आहे। आणि जो अप्लिकेशन नंबर आहे तर तो अप्लिकेशन नंबर जो या ठिकाणी आलेला आहे तर तो 10,329 आलेला आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी तारीख वगैरे वेळ वगैरे बघू शकता तुम्ही 30 नोव्हेंबरला या ठिकाणी हा फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी 30 नोव्हेंबरला या ठिकाणी भरला, तुम्ही वेळ बघू शकता 10:17 हा फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी 30 नोव्हेंबरला। तर या ठिकाणी जे नाशिक ग्रामीण आहे नाशिक ग्रामीणला आतापर्यंत जे अर्ज गेले 13,893 अर्ज या ठिकाणी आलेले आहे। तर बघू शकता मी तुम्हाला झूम करून दाखवून देतो 13,893 अर्ज आले आहे। त्यानंतरचा जो आहे तर बघू शकता तुम्ही, त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो नाशिक कारागृह आहे। बघू शकता तुम्ही नाशिक कारागृह आणि तारीख तुम्हाला पहिले दाखवून देतो। त्यानंतर तुम्ही नंतर बघू शकता 30 नोव्हेंबर तारीख बघू शकता 30 नोव्हेंबर आहे। आता या फॉर्मवर तुम्ही बघू शकता जो नाशिक कारागृह आहे नाशिक कारागृहाचा जो या ठिकाणी नाशिक प्रिझनचा जो या ठिकाणी अप्लिकेशन नंबर आलेला आहे तर 31,276 एवढा अप्लिकेशन नंबर या ठिकाणी आला। बघू शकता तुम्ही या ठिकाणी नाशिक प्रिझन आहे नाशिक कारागृहाला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी आले आहे 31,276 अर्ज या ठिकाणी आलेले आहे। तारीख वगैरे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवली आहे। आता या फॉर्मची मी तुम्हाला पेमेंट स्लिप सुद्धा या ठिकाणी दाखवून देतो। तर बघू शकता तुम्ही तर नाशिक ग्रामीणची ही तुम्ही या ठिकाणी पेमेंट स्लिप या ठिकाणी बघू शकता। तर बघू शकता या ठिकाणी जे नाशिक कारागृह प्रिझन कॉन्स्टेबल आहे तर या ठिकाणी जो अप्लिकेशन नंबर आला होता 31,276 एवढा अप्लिकेशन नंबर आले होता। त्याचबरोबर जो या ठिकाणी जो आला होता प्रिझन कॉन्स्टेबलला जो टोकन नंबर आलेला आहे तर 42,009 एवढा टोकन नंबर आले। आतापर्यंत जे अर्ज गेले आहे नाशिक कारागृहाला 42,009 अर्ज गेलेले आहे। तारीख तुम्ही या ठिकाणी बघू शकता, वेळ बघू शकता 30 नोव्हेंबरला हा फॉर्म भरला आहे आणि 10 वाजून जे विद्यार्थी मित्रांनो 7 मिनिटांना हा या ठिकाणी फॉर्म भरला आणि हा एका विद्यार्थ्याने आपल्याला इंस्टाग्रामवर पाठवलेला। तर ह्या विद्यार्थ्यांनी आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपल्याला फॉर्मचे फोटो पाठवले आहेत तर याचे खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो। आणि पहा विद्यार्थी मित्रांनो यांनी 3 फॉर्म मला एका नंबर या ठिकाणी पाठवले, एक लक्षात ठेवा ठीक आहे, 3 फॉर्म यांनी पाठवले। असे जे विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर मला इंस्टाग्रामवर तुमच्या फॉर्मचा फोटो पाठवा। आपली इंस्टाग्रामची जी आयडी गोपाल वानखडे 120 इंस्टाग्रामची आयडी आहे। तर याच्यावर तुम्ही जो पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे तर तो जे विद्यार्थी मित्रांनो मला पाठवा किंवा टोकन नंबर तुमचा पाठवा, कारण की सर्व जे माहिती आपली ब्लर केली जाणार आहे, लक्षात ठेवा। तर आता एकच दिवस राहिलेला, आजचे दिवस फक्त सहकार्य करा, हात जोडून सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो ठीक आहे, एवढं सहकार्य करा फक्त। ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर मला पाठवा इंस्टाग्रामवर गोपाल वानखडे 120 इंस्टाग्रामची आयडी आहे, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो इतर विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचणार। आता आजची जी आहे ही शेवटची तारीख होती, आता आपल्याला या ठिकाणी कळणार आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, किती कॉम्पिटिशन आहे हे बघून जे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी तयारीला लागणार आहे ह्या हेतूने या ठिकाणी फोटो या ठिकाणी पाठवा ठीक आहे। त्यानंतरचं जे आहे त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो या विद्यार्थ्याने बघू शकता तिसरा सुद्धा या ठिकाणी फोटो पाठवला, बघू शकता तुम्ही, तारीख पहिले पाहून घ्या ठीक आहे। 30 नोव्हेंबरला ह्या फॉर्म भरलेला आहे, 30 नोव्हेंबरला या ठिकाणी फॉर्म भरलेला। आता तुम्हाला दाखवून देतो कुठं भरला तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव, तर एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावला हा फॉर्म भरलेला आहे। अप्लिकेशन नंबर जो आला या विद्यार्थ्याचा 54,937 एवढा अर्ज क्रमांक आलेला आहे। बघू शकता जे एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव आहे ज्या ठिकाणी सर्वात जास्त जागा होत्या त्या ठिकाणी जे आतापर्यंत जे अर्ज गेले आहे तर हा 54,937 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला। आता या फॉर्मचं मी तुम्हाला टोकन नंबर दाखवतो। टोकन नंबर म्हणजे काय, तर टोकन नंबर म्हणजे जे विद्यार्थी मित्रांनो तेवढे फॉर्म त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जो अप्लिकेशन नंबर आहे हा अप्लिकेशन आपल्याला अप्लिकेशन नंबर राहते ठीक आहे, की आपले एवढे अर्ज आलेले आहेत म्हणजे मुलांचे एवढे अर्ज आलेले आहेत तर हे काय एवढा राहते एक लक्षात ठेवा ठीक आहे। आता या फॉर्मचं मी तुम्हाला पेमेंट स्लिप दाखवून देतो।
तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे. तर तो या ठिकाणी जो टोकन नंबर आलाय 54,937 एवढा टोकन नंबर आलेला आहे. जे SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे तर 54,937 अर्ज या ठिकाणी आलेले आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबई आहे, पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे सीपी मुंबई. तर सीपी मुंबईला एक फॉर्म भरला होता, बघू शकता तुम्ही. तर अप्लिकेशन नंबर जो आला होता 1,79,821 अर्ज जे मुलांचे या ठिकाणी आलेले आहे, लक्षात ठेवा. जो अप्लिकेशन नंबर राहते हे मुलांचे अर्ज आहे आणि मुलींचा जो अप्लिकेशन राहते वेगळा राहते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बघू शकता या ठिकाणी मुलांचे फक्त या ठिकाणी जे अर्ज आलेले आहे सीपी मुंबईला 1,79,821 अर्ज आलेले आहेत. त्याचबरोबर टोकन नंबर तुम्ही बघू शकता सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबलला 2,25,851 अर्ज या ठिकाणी आलेले आहे. आणि आज रात्रीपर्यंत मी तुम्हाला लिहून देतो की या ठिकाणी 3 लाखाच्या वरचा आकडा रात्रीपर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. आज रात्री म्हणजे 30 नोव्हेंबरला तुम्ही पहा 3 लाखाच्या वरती तुम्हाला आकडा दिसणार आहे, जे सीपी मुंबई आहे इथला. ठीक आहे. तर बघू शकता सीपी मुंबईला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी गेलेले आहे 2,25,851 अर्ज आतापर्यंत सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल या ठिकाणी आले. या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त जागा कॅटेगरी वाईज SC ST OBC WS जो पण SBC SBC कोणत्या कॅटेगरीचे असाल. ठीक आहे. तर बघू शकता सीपी मुंबईला आतापर्यंत जे अर्ज आले 2,25,851 आलेला आहे. तर व्हिडिओची क्वालिटी आवडत असेल, व्हिडिओचा थंबनेल आवडत असेल तर व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला, कारण की असे डेली कंटेंट आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड करत असतो. त्यानंतर तर जे आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो SRPF गट क्रमांक 7 दौड आहे. तर तुम्ही बघू शकता SRPF गट क्रमांक 7 दौडला आतापर्यंत जे अर्ज आले अर्ज क्रमांक तुम्ही बघू शकता या ठिकाणी 44,428 अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 7 दौडला आलेले आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी SRPF गट क्रमांक 7 दौडचा हा फॉर्म आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी दिसत असेल. मी तुम्हाला या ठिकाणी आकडा मोठा करून दाखवून देतो. जे SRPF गट क्रमांक 7 दौड आहे तर बघू शकता तुम्ही SRPF गट क्रमांक 7 दौड तर बघू शकता 44,428 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 7 दौड या ठिकाणी आलेले आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी SRPF गट क्रमांक 7 दौड आहे. आणि त्यानंतर जे आहे त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो पुणे प्रिझन आहे, म्हणजे पुणे कारागृहाला तुम्ही बघू शकता. पुणे कारागृहाला आतापर्यंत जे अर्ज आले बघू शकता तुम्ही या ठिकाणी पुणे कारागृह आहे. तर पुणे कारागृहाला आतापर्यंत जे अर्ज आले अर्ज क्रमांक जो आला आहे 56,781 एवढा अर्ज क्रमांक आला. बघू शकता मी मोठा आकडा या ठिकाणी करून दाखवतो. तर बघू शकता पुणे प्रिझन आहे, पुणे कारागृहाला आतापर्यंत जे अर्ज गेले 56,781 अर्ज आतापर्यंत आलेले आहे पुणे कारागृहाला. बघू शकता तुम्ही या ठिकाणी दिसत असेल पुणे कारागृह आहे, पुणे प्रिझन आहे. तर 56,781 एवढा अर्ज क्रमांक आलेला. आता या फॉर्मचा मी तुम्हाला टोकन नंबर दाखवून देतो. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो पुणे कारागृह आहे, तारीख वगैरे तुम्ही बघू शकता. पुणे कारागृहाचा टोकन नंबर बघू शकता तुम्ही. 30 नोव्हेंबरला हा फॉर्म भरला आहे. टाइम तुम्ही बघू शकता 11:05 आणि 17 सेकंद आपण या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. बघू शकता तुम्ही जे पुणे कारागृह आहे, पुणे कारागृहाचा जो अप्लिकेशन नंबर आला होता 56,781 एवढा अप्लिकेशन नंबर आला होता. आणि पुणे कारागृहाचा तुम्ही टोकन नंबर बघू शकता 82,412 प्लस अर्ज आतापर्यंत पुणे कारागृह या ठिकाणी आलेले. जे प्रिझन कॉन्स्टेबल आहे, प्रिझन कॉन्स्टेबल पुणे आहे, तर या ठिकाणी 82,412 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी प्रिझन कॉन्स्टेबल पुणे कारागृहाला बघू शकता आतापर्यंत जे अर्ज गेले आहे 82,412 प्लस अर्ज आतापर्यंत पुणे कारागृह या ठिकाणी आलेले आहे. बघू शकता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो प्रिझन कॉन्स्टेबल आहे पुणे. तर बघू शकता पुणेला आतापर्यंत जे अर्ज आले 82,412 आलेला आणि अप्लिकेशन नंबर बघू शकता 56,781. तर टाइम वगैरे तुम्ही बघितला असेल 30 नोव्हेंबरला हा फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे. तर SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा जो अर्ज क्रमांक आलेला आहे तर बघू शकता 31,321 एवढा अर्ज क्रमांक आला आहे. जे SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे. तर या ठिकाणी जे अर्ज आलेले आहे 31,321 अर्ज आतापर्यंत आले. जे SRPF गट क्रमांक 15 गोंदिया आहे या ठिकाणी. तर बघू शकता जे SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया 31,321 अर्ज आलेले आहे. तारीख वगैरे मी तुम्हाला दाखवून देतो. या ठिकाणी तारीख तुम्ही बघू शकता या फॉर्मची 30 नोव्हेंबरला सकाळी आपण या ठिकाणी हा फॉर्म भरलाय 8:30 ते 9 वाजताच्या आसपास. बघू शकता तुम्ही या ठिकाणी 30 नोव्हेंबरला. त्यानंतर या फॉर्मचं मी तुम्हाला पेमेंट स्लिप दाखवून देतो जे पेमेंट केलेलं आहे. ठीक आहे. तर बघू शकता SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला जो अप्लिकेशन नंबर आलाय तो 31,321 आलेला आहे आणि टोकन नंबर सुद्धा 31,321 आलेला आहे. दोन्ही सारखंच या ठिकाणी आलेला आहे. बघू शकता जे SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे या ठिकाणी. तारीख बघू शकता 30 नोव्हेंबरला आपण सकाळी फॉर्म भरलाय 9 वाजले होते आणि 9:04 झाले होते आणि 27 सेकंद. तर ह्या टाइमात आपण या ठिकाणी पेमेंट केलं होतं, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतरचा जो फॉर्म आहे
त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, जे एसपी जळगाव आहे तर एसपी जळगावला आतापर्यंत जे अर्ज गेले 8,000 प्लस अर्ज आतापर्यंत एसपी जळगावला गेले आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे. तर या ठिकाणचा जो टोकन नंबर आलेला आहे, जे एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे, तर या ठिकाणी जे अर्ज आलेले आहे तर या ठिकाणी 31,319 अर्ज आतापर्यंत एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला आले आहे. एक लक्षात ठेवा. तर बघू शकता तुम्ही एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया जो टोकन नंबर आलेला आहे 31,319 आलेला आहे आणि अप्लिकेशन नंबर जो आला 31,319 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, प्रिझन कॉन्स्टेबल आताच फॉर्म आहे हा, तर हा 30 नोव्हेंबरला फॉर्म भरलेला आहे. तर बघू शकता प्रिझन कॉन्स्टेबल नागपूर कारागृहाला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 63,077 प्लस अर्ज आतापर्यंत जे प्रिझन कॉन्स्टेबल नागपूर आहे तर या ठिकाणी अर्ज आले. बघू शकता तुम्ही या ठिकाणी प्रिझन कॉन्स्टेबल आहे नागपूर प्रिझन आहे. तर नागपूर प्रिझन नागपूर कारागृहाला आतापर्यंत जे अर्ज गेले 63,077 अर्ज गेले आणि अप्लिकेशन नंबर बघू शकता 43,460 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे. आणि जो टोकन नंबर आला आहे 63,077 अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृहाला आलेला आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी नागपूर कारागृह आहे. तर नागपूर कारागृहाला आतापर्यंत जे अर्ज गेले 63,077 अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृहाला गेलेले आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी नागपूर कारागृह. त्यानंतर जे आहे त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, पोलीस कॉन्स्टेबल एसपी नांदेड आहे. तर एसपी नांदेडला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आतापर्यंत जे अर्ज गेले एसपी नांदेडला तर 11,573 अर्ज आतापर्यंत एसपी नांदेड या ठिकाणी गेले आणि अप्लिकेशन नंबर बघू शकता 8,939 अप्लिकेशन नंबर आले होता आणि त्याचबरोबर 11,573 अर्ज गेलेले. त्यानंतर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल चालक आहे नाशिक ग्रामीण. तर नाशिक ग्रामीणला आतापर्यंत जे अर्ज गेले 19,417 अर्ज गेलेले आहे आणि अप्लिकेशन नंबर आला होता 16,582 एवढा अप्लिकेशन नंबर आले होता. त्याचबरोबर एसपी अमरावती ग्रामीण आहे. तर एसपी अमरावती ग्रामीणला जर आपण पाहिलं तर 14,543 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. बघू शकता तुम्ही एसपी अमरावती ग्रामीणला आणि जो अप्लिकेशन नंबर आला 11,019 एवढा अप्लिकेशन नंबर आला आणि टोकन नंबर आला 14,543 एवढा टोकन नंबर आलेला आहे. बघू शकता तुम्ही सीपी पुणे सिटीला आतापर्यंत 61,000 प्लस अर्ज गेले. ठाणे सिटी आतापर्यंत 15,624 अर्ज गेले. सीपी नवी मुंबई चालकला आतापर्यंत 24,000 प्लस अर्ज गेलेले आहे. एक लक्षात ठेवा. ठीक आहे. एसपी बीड आतापर्यंत 6,000 प्लस अर्ज गेले. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता रत्नागिरीला 4,000 प्लस आणि मुंबई रेल्वेला आतापर्यंत 16,000 प्लस अर्ज गेलेले आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. एसपी जालना बघू शकता 8,000 प्लस अर्ज गेले. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी बॅट्समनचा हा फॉर्म आहे. तर बघू शकता तुम्ही जे वाशिम बॅट्समन आहे तर वाशिम बॅट्समनचा जो टोकन नंबर आलाय 1425 एवढा टोकन नंबर आलाय जे एसपी वाशिम बॅट्समन आहे या ठिकाणी. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे चालकचं पद आहे एसपी हिंगोली चालक आहे. तर एसपी हिंगोली चालकला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे 8,734 अर्ज आतापर्यंत जे एसपी हिंगोली चालक आहे या ठिकाणी गेले 8,734 प्लस. त्यानंतर बघू शकता त्याचबरोबर सीपी मुंबई रेल्वे आहे. तर सीपी मुंबई रेल्वेला तुम्ही बघू शकता या ठिकाणी सीपी मुंबई रेल्वेला 37,731 प्लस अर्ज आतापर्यंत सीपी मुंबई रेल्वे या ठिकाणी गेलेले आहे. एक लक्षात ठेवा. तर बघू शकता सीपी मुंबई रेल्वेला या ठिकाणी अर्ज या ठिकाणी गेलेले आहे तर 37,000 प्लस अर्ज गेले आहे. ठीक आहे. तर सीपी नागपूर सिटीला तुम्ही बघू शकता सीपी नागपूर सिटीला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे 25,974 प्लस अर्ज आतापर्यंत जे सीपी नागपूर सिटी आहे सीपी नागपूर सिटीला आतापर्यंत जे अर्ज गेले 25,974 अर्ज या ठिकाणी गेलेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी सीपी नागपूर सिटी आहे. तर 25,900 म्हणजे 26,000 27,000 तुम्ही धरून चला. ठीक आहे. सोलापूर बॅट्समनला 600 प्लस अर्ज आले. गोंदिया बॅट्समन 1500-1600 प्लस अर्ज. यवतमाळ बॅट्समनला 600 प्लस अर्ज गेले आहे. संभाजीनगर बॅट्समनला 600-800 प्लस अर्ज गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही सीपी मीरा भाईंदर चालक आहे. सीपी मीरा भाईंदरला आतापर्यंत 12,627 होते पण धरून त्याला 18-20,000 प्लस अर्ज गेलेले आहे सीपी मीरा भाईंदर चालक या ठिकाणी. ठीक आहे. सीपी मुंबई बॅट्समनला आतापर्यंत 1,600 प्लस अर्ज गेले. पुणे बॅट्समनला सुद्धा जवळपास 2,500 प्लस अर्ज गेले. नवी मुंबई बॅट्समनला सुद्धा 600 प्लस अर्ज गेले आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रिझन कॉन्स्टेबल आहे मुंबई कारागृहाचा जो अप्लिकेशन नंबर आला आहे 57,866 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे. तर आता या फॉर्मचा मी तुम्हाला टोकन नंबर दाखवून देतो जे मुंबई प्रिझन आहे. तर बघू शकता तर मुंबई प्रिझनचा तुम्ही टोकन नंबर या ठिकाणी बघू शकता 77,402 एवढा टोकन नंबर आला होता पण धरून चला आजच्या तारखेला जवळपास 90,000 किंवा 1,00,000च्या आसपास या ठिकाणी मुंबई कारागृहाला फॉर्म या ठिकाणी जाणार आहे. एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतरचं जे आहे तर सीपी मीरा भाईंदरला आतापर्यंत तुम्ही धरून चला की 30,000 प्लस अर्ज गेले. त्याचबरोबर सीपी पुणे सिटी चालकला सुद्धा 30-35 हजाराच्या वरचा अर्ज या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणे आहे. एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणेला आतापर्यंत जे अर्ज गेले 20,311 प्लस अर्ज गेले. तर धरून चला की 25,000 प्लस अर्ज आतापर्यंत एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणे या ठिकाणी गेलेले आहे. एक लक्षात
तर त्यानंतर बघू शकता SP नागपूर ग्रामीण आहे. SP नागपूर ग्रामीणला आतापर्यंत धरून चला की 11 ते 12,000 प्लस अर्ज आतापर्यंत SP नागपूर ग्रामीणला गेलेले आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.